आपण गेल्या लेक्चरमध्ये एक गोष्ट अभ्यासली की ही सांतियागो नावाच्या धनगर मुलाची गोष्ट आहे। सांतियागो नावाच्या धनगर मुलाची ही गोष्ट आहे। सांतियागो हा 16 वर्षाचा होता आणि त्याला एक स्वप्न पडतं। त्या सांतियागो हा 16 वर्षाचा होता आणि त्याला आई वडिलांनी चर्चमध्ये काम करण्यासाठी शिक्षण दिलं होतं, पण त्याला ते आवडलं नाही। त्याची आवड होती प्रवासाची। त्याचे वडील म्हटले की मला बाबा काय तुला पैसे देणं शक्य नाही, माझ्याकडे 3 सोन्याचे शिक्के आहेत, हे घे, याच्यामध्ये काही शेळ्या घे, मेंढ्या घे आणि त्या मेंढ्या घेतल्यास की त्यांचा उदरनिर्वाहासाठी किंवा तो व्यवसाय करत असताना तुला प्रवास करता येईल, वेगवेगळ्या ठिकाणी जाता येईल। असं तो काही दिवस करत होता। त्या दरम्यान त्याला एक स्वप्न पडतं आणि हे स्वप्न काय आहे हे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। हे जाणून घेण्याचं काम तो एका जिप्सी महिलेकडून करतो। ती महिला त्याच्याकडून 1/10 त्याचं जे धन त्याला सापडेल त्या धनाचा हिस्सा मागते। त्याला एक मेल्कीझेडेक म्हणून एक म्हातारा माणूस भेटतो। तो म्हातारा त्याच्या 6 शेळ्या घेतो, 6 मेंढ्या घेतो आणि त्याच्या बदल्यात त्याला त्याचं स्वप्न मिळवण्यासाठी मार्गदर्शन करतो। त्याच वेळी तो त्याला सांगतो की आपल्याला जी गोष्ट आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला काहीतरी किंमत मोजावी लागते। छोट्या छोट्या गोष्टीसाठी काहीतरी किंमत मोजावी लागते आणि ती किंमत म्हणजे ही। आणि मग तो तारिफावरून टँजियरला येतो। टँजियरमध्ये त्याची पैशाची फसवणूक होते। एक चोर त्याच्याकडून सगळे पैसे काढून घेतो आणि मग तो तिथं एकटा, काहीही रिसोर्सेस नसताना, काही त्याच्याकडे नसताना पडतो आणि तो एका काचेचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये काम करतो, दॅट इज क्रिस्टल मर्चंट। एवढ्या गोष्टी आपण पहिल्या भागामध्ये अभ्यासलेल्या आहेत। पहिल्या भागामध्ये एवढ्या गोष्टींचा अभ्यास आपण केलेला आहे। तुम्हाला लक्षात आले असेल की हा जो व्हिडिओ आहे तो जवळजवळ 2 तासाचा झालेला आहे। पण 2 तासाचा व्हिडिओ का झाला आहे? कारण का त्यावेळी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये आपण ही माहिती सांगितलेली आहे। त्यामुळे तो बरोबर 1 तासाचा आहे आणि 1 तासामध्ये आपण पहिला भाग म्हणजे जवळजवळ 50 पानं आपण अभ्यासलेली आहेत, 43 पानं अभ्यासलेली आहेत। आपण एकदा विचार केला तर या कादंबरीमध्ये एक 5 भाग आहेत। पहिला भाग म्हणजे जो म्हणजे जर आपण स्टोरी समजून घ्यायचं म्हटलं, कथानक समजून घ्यायचं म्हटलं तर कथानकामध्ये 5 भाग आहेत। पहिला भाग त्या सांतियागोला त्याच्या जीवनाचं ध्येय सापडणं आणि त्या ध्येयाच्या पाठीमागं जाणं हा त्याचा पहिला भाग आहे आणि तो भाग पूर्ण पहिल्या भागामध्ये आपल्याला सांगितलेला आहे। दुसऱ्यांदा हे ध्येय मिळवण्यामध्ये त्याच्या काही अडचणी आल्या आणि त्या अडचणी
तो जो काचेचा व्यापारी आहे त्याच्याशी भेटल्यानंतर ज्या गोष्टी होतात त्या दुसऱ्या भागामध्ये आहेत. तिसऱ्या भागामध्ये त्याला एक इंग्रजी प्रवासी भेटतो आणि ते सहारा वाळवंट पार करतात. चौथ्या भागामध्ये आपल्याला सॅन्टियागो हा किमयागाराला भेटतो. आणि किमयागार यांची भेट, आणि या भेटी दरम्यान तो सॅन्टियागोला अल्केमिस्ट्रीबद्दल ज्ञान देतो. आणि पाचवा भाग म्हणजे ॲक्च्युअली त्याची पिरॅमिडला भेट. आणि यामध्येच सबसेक्शन येतो, म्हणजे परत तो तारिफाला येतो आणि त्याला तिथं त्याचं धन सापडतं. हा एवढ्या गोष्टीमध्ये, एवढ्या प्रकारामध्ये ही गोष्ट रंगवून सांगायचा प्रयत्न पावलो कोएल्होने केलेला आहे. सो वी मस्ट अंडरस्टँड दीज थिंग्स. आत्ताचा जो दुसरा भाग आहे, ही इज वर्किंग विथ crystal merchant. Now, when Santiago started working with the crystal merchant, it was not the kind of job that could make him happy. ते काम काय त्याला फारसं आवडणारं नव्हतं. But still he spent entire day working in the glassware shop. त्या काचेच्या दुकानामध्ये तो दिवसभर काम करायचा. The old man was a complaining kind of person, but he treated him well. पण तो त्याला मात्र चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट द्यायचा. So Santiago continued to work every day. आणि त्याचा उद्देश काय होता तिथं काम करण्याचा, की होल इयर ही वुड वर्क देअर, ही वुड कलेक्ट सम मनी, सेव्ह सम मनी, काही पैसे गोळा करेल, काही साठवून ठेवेल, अँड विथ दोज मनी ही विल बी एबल टू बाय सम शिप अँड बाय हिज तिकीट बॅक. नाउ द थिंग वॉज दॅट ही हॅड डिसाइडेड टू डू दिस. हे सगळं त्यानं करायचं ठरवलेलं होतं. बट द डिसिजन वॉज नॉट appearing to fulfill within a short period, because whatever business was taking place in the shop was very limited. त्याला ते करायचं होतं, परंतु व्यवसाय कमी होत होता, and it would give him less money. मग त्यानंतर त्यानं त्या क्रिस्टल मर्चंटला सांगितलं की बाबा, आय वुड लाईक टू बिल्ड अ डिस्प्ले केस फॉर क्रिस्टल्स. इथं ज्या काचेच्या वस्तू आहेत, या वस्तू बांधण्यासाठी आपण एक क्रिस्टलसाठी, म्हणजे त्याच्यासाठी दिसण्यासाठी एक शोकेस करूया. मर्चंट सेड दॅट नो, I had never thought about it before. I had never that kind of display.
त्या प्रकार डिस्प्ले नव्हता, त्याच्यावर मी कधी विचार केला नव्हता. आणि इफ पीपल कम देअर दे वुड बम्प इन टू इट अँड माय ग्लासेस वुड बी ब्रोकन अँड दॅट वुड बी लॉस. काचा तुटतील, माझा लॉस होईल. देन सॅन्टियागो टोल्ड हिम, बाबा there is risk everywhere. When I took my sheep through the field, मी ज्यावेळी माझ्या मेंढ्या शेतातून घेऊन जात होतो, some of them might have been dead, काही त्याच्यामधले मेले असत्या. If they had come upon a snake, सापाला थडकले असत्या, साप बाहेर आला असता. But that is the way of life. परंतु ही तर जगण्याची पद्धती आहे. त्यामुळं याबद्दल तुम्ही फारशी चिंता करावी असं काही मला वाटत नाही. मग तो काचवाला म्हटला की नाव आय एम डुईंग बेटर, माझा व्यवसाय वाढलाय, पीपल आर कमिंग हिअर अँड सून यू विल बी एबल टू गो टू बॅक टू युअर शिप. तुझ्या पुन्हा मेंढ्याकडे तू जाऊ शकतो. जीवनाकडून अधिक का मागायचं? व्हाय टू एक्सपेक्ट मोर फ्रॉम द लाईफ? दिस इज इम्पॉर्टंट क्वेश्चन विच कम्स इन एव्हरीबडीज लाईफ. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा प्रश्न येतो की बाबा माझ्याकडे आता आहे, मग मी आणखीन कशासाठी काम करायचं आहे, का काम करायचं आहे? तर तो जो ओल्ड मेल्कीझेडेक होता, त्या मेल्कीझेडेकनं मला सांगितलंय की जे आपल्याला संकेत मिळतात, जे शुभशकुन मिळतात, त्या शुभशकुनांना आपण प्रतिक्रिया दिली पाहिजे ना. आज आपल्याजवळ समजा संपत्ती आहे, चांगलं घर आहे आणि तुमच्या परिस्थितीनं तुमच्याकडे चांगली एखादी संधी आली, तर त्या संधीला तुम्ही प्रतिक्रिया देणं महत्वाचं आहे ना. So that giving response to good omens, संकेताला प्रतिक्रिया देणं ही गरजेची बाब आहे. आणि तो असंही म्हटला की इट इज कॉल्ड द प्रिन्सिपल ऑफ फेवरेबिलिटी किंवा बिगिनर्स लक. हे जे आहे ना, जे चांगले रिस्पॉन्स, चांगले जे शुभशकुन होतात, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्ही संपादन करणार आहात त्यासाठी जो माणूस आहे त्याबद्दल तुम्हाला ते शुभशकुन आहेत आणि त्याचा तुम्ही अर्थ जो लावता तो अर्थ तुम्हाला पटकन पडतो आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाचं ध्येय प्राप्त करू शकता. देन त्या मग ग्लास मर्चंटला वाटलं की अरे ह्या मुलाचं इथं असणं, द प्रेझेन्स ऑफ धिस बॉय हिअर इज अ गुड वोमेन. त्याचं इथं असणं हा एक शुभ संकेत आहे. एव्हर सिन्स ही हॅज कम हिअर, तो जेव्हापासून इथं आलेला आहे, माय बिझनेस इज ग्रोईंग. I am able to save some money and even I am giving these things to तर why did you want to go to, मग तो म्हणला की आपण हा संकेत फॉलो केला पाहिजे. म्हणून तो त्याला प्रश्न विचारतो की तुला का जायचं आहे पिरॅमिडला किंवा जायचं होतं. why did you want to go to pyramids? Because I have always heard about them, boys answered, saying nothing about the dream. त्याने स्वप्नाबद्दल सांगितलं नाही, पण मी कायम त्यांच्याबद्दल ऐकलंय. आणि मग तो म्हणतो की अरे कोण जाईल तिकडं पिरॅमिडला, दगडांचा जर तो केलेला मोठा ढीग आहे, तुम्ही तुमच्या परसदारात सुद्धा तसा दगडाचा ढीग करू शकता. म्हणून तुला आता
प्रवासाचं स्वप्न आहे आणि ते तू करू शकतो. पण मी काय हसन सारखा नाही जो मर्चंट आहे की त्याला कुठेही नुकसान सहन होऊ शकतं. ही कॅन अफोर्ड एनी लॉस. देन ही सेड, ही आस्क्ड वन्स मोर, वाय डू यू थिंक वी शुड हॅव डिस्प्ले? आपल्याला तो डिस्प्ले असायची गरज आहे असं तुला का वाटतं? सो ही सेड दॅट आय वॉन्ट टू गेट बॅक टू शिप फास्टर. मी जलद गतीनं लवकरात लवकर माझ्या मेंढ्यांकडे जायचा असा माझा विचार आहे. अँड वी हॅव टू टेक ॲडव्हान्टेज वेन लक इज ऑन अवर साईड. आपल्या बाजूने ज्यावेळी नशीब असतं त्यावेळी त्याचा फायदा घ्यायचा असतो. अँड डू ॲज मच ॲज पॉसिबल फॉर हेल्पिंग अस. आणि स्वतःची मदत स्वतः करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. दिस इज प्रिन्सिपल ऑफ फेवरेबिलिटी ऑफ बिगिनर्स लक. आपण सुरुवातीला यशस्वी झालो तर त्या यशाचं रूपांतर आपण एका विश्वसनीय अशा परिस्थितीमध्ये करायला पाहिजे. आणि हे करणं हे आपलं कर्तव्य आहे. मग तो थोडासा शांत झाला आणि म्हणला, माझी ही 5 कर्तव्य होती. एक मुसलमान म्हणून कुराणमध्ये मला 5 कर्तव्य दिलेली आहेत. द वन इज देर इज ओनली बिलीव्ह इन दॅट देर इज ओनली वन ट्रू गॉड. एक पहिली गोष्ट म्हणजे जगामध्ये फक्त एकच देव आहे. त्या 5 तत्वामधलं पहिलं तत्व काय की देर इज ओनली वन ट्रू गॉड. दुसरं काय, टू प्रे 5 टाइम्स अ डे. दिवसातनं 5 वेळ नमाज पडायचा. फास्ट ड्युरिंग रमजान. रमजान महिन्यामध्ये 1 महिनाभर उपवासी राहायचं. अँड देन बिकमिंग चॅरिटेबल. आणि दुसऱ्यांना दान करायचं. ही 4 कर्तव्य आहेत आणि तो मध्येच थांबला. 5वं ऑब्लिगेशन काय आहे, 5वी ड्युटी काय आहे हे त्यानं सांगितलं नाही. देन ही आस्क्ड, व्हॉट इज द 5th ऑब्लिगेशन? द मर्चंट रिप्लाइड दॅट द 5th ऑब्लिगेशन ऑफ एव्हरी मुस्लिम इज पिलग्रिमेज. इट इज अवर ड्युटी. आमचं असं कर्तव्य आहे ॲज अ मुस्लिम दॅट ॲटलिस्ट वन्स इन अ लाईफ, एकदा तरी जीवनामध्ये, आय मस्ट व्हिजिट द होली सिटी ऑफ मक्का. मक्काचं जे पवित्र शहर आहे त्या शहराला आणि ते असल्यामुळं मला असं वाटायचं की समडे आय वुड कलेक्ट इनफ मनी अँड करेज अँड कुड गो टू मक्का. एकदा मी यातून थोडंसं पैसा कमवेन आणि त्याच्यातून मी मक्केला जाईन. बट व्हॉट हॅपन, समहाव दिस बिझनेस केम इन वे. आय कुड नॉट हँड ओव्हर दिस बिझनेस इन एनीबडीज हँड. हा कुणाच्याही हातात मी देऊ शकलो नाही. अँड आय एम नॉट एबल टिल डेट to go there. And probably this dream of going to Makkah keeps me alive. आणि कदाचित हे जे माझं स्वप्न आहे जायचं मक्काला, तेच स्वप्न मला जिवंत ठेवतं. That is what helps me to face the days of trouble. समस्येने भरलेले जे दिवस आहेत ते करण्याचं धाडस मला यामुळे मिळतं. हे जे या कपाटावर असलेले काचेचे ग्लास आहेत किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला न आवडणाऱ्या ठिकाणी सुद्धा जाऊन आपल्याला दुपारचं जेवण जेवायला लागतं. जर मी मक्केला गेलो तर मग जगण्यामध्ये माझ्या काही अर्थ राहणार नाही. तसा यू ड्रीम अबाउट शिप अँड द पिरॅमिड्स. तू सुद्धा स्वप्न बघतोस. कशाबद्दल स्वप्न बघतोस? तुझ्या मेंढ्यांबद्दल, पिरॅमिडला जाण्याबद्दल. बट यू आर डिफरंट फ्रॉम मी. पण तू माझ्यापेक्षा वेगळा आहेस, कारण तुला तुझं स्वप्न प्राप्त करायचं.
माझं कसं आहे, आय जस्ट वॉन्ट टू ड्रीम, मला फक्त स्वप्न बघायचं आहे. त्यावेळी सांतियागोला वाटलं की आय वॉन्टेड टू मीट दॅट बेकर, तो पाव विका जो होता त्याला मला भेटायचं होतं, बट आय डिड नॉट मीट हिम. प्रोबॅबली दॅट वॉज द गुड थिंग. आय वुड हॅव टेकन फ्रॉम हिम रिझन ऑफ हिज लिव्हिंग, त्याचं जगण्याचं जे कारण होतं ते कदाचित मी त्याच्याकडून काढून घेतलं असतं. नाव द बॉय वॉज कॅल्क्युलेटिंग that if he worked for 6 more months, probably he would go back to Spain, buy 60 sheep and yet another 60, कदाचित 120 खरेदी करेल, जे 6 महिन्यात तो पैसा गोळा करेल, तो परत जाईल आणि in less than a year he would have doubled his flock. आणि त्याला 6 महिन्याच्या कालावधीमध्येच त्या सगळ्या बकऱ्या, त्याचा तो फोल्ड डबल होईल. अँड देन ही वुड बी एबल टू डू बिझनेस विथ अरब्स, अरब लोकांशी त्याला व्यवसाय करता येईल. बिकॉज नाव ही वॉज एबल टू टॉक देअर लँग्वेज, त्यांची भाषा त्याला आता येत होती. त्या मार्केटमध्ये आल्यापासून त्यानं उरीम अँड थुमीम या दोन्हीही दगडाचा वापर केलेला नव्हता. Ever since he had been there in the shop, he had never thought about the Urim and Thummim, because now his dream, he had never thought about it. The dream was as distant to him as the dream of that merchant टू व्हिजिट मक्का. मक्काला व्हिजिट करण्याचं त्याचं स्वप्न एवढंच ह्याचंही स्वप्न दूर होतं. पण त्यावेळी त्याला त्या मेल्कीझेडेकनं सांगितलेली गोष्ट आठवली. व्हॉट डिड ही से? यू मस्ट ऑलवेज नो व्हॉट इट इज दॅट यू वॉन्ट. प्रोबॅबली धिस मे बी मीन्स आय केम at Tangier, I had strange experiences. I was cheated by the thief, and in the 6 months times, I have enough money to double my fold. This could have been my treasure. हे कदाचित माझं ट्रेजर असेल. याचा अर्थ काय आहे? माणूस आपलं काम करत असताना त्याच्या जीवनामध्ये अडचणी येतात, पण त्या अडचणीवर काम करता करता तो त्याची पोझिशन स्ट्रॉंग करतो आणि आत्मविश्वास वाढतो, जीवनातल्या समस्यांना तोंड देण्याची शक्ती वाढते. ही शक्ती, ही वाढणं, हे सुद्धा एक प्रकारचं धनच आहे आणि तेच धन कदाचित मला त्या स्वप्नामध्ये सांगितलं असेल असं त्याला वाटतं. आता त्याला बऱ्याच गोष्टी समजल्या होत्या. ही हॅड लर्न्ड हाऊ टू डील इन क्रिस्टल, काचेचा व्यवसाय कसा करायचा त्याला समजलं होतं. ही हॅड अंडरस्टूड हाऊ टू रीड लँग्वेज विदाउट वर्ड, शब्दाव्यतिरिक्त असलेली भाषा, संकेताची भाषा कशी वाचायची हेही त्याला समजलेलं होतं. आणि अशा वेळी अ पर्सन केम, ही हर्ड कॉन्व्हर्सेशन ऑफ ए व्हिजिटर, तिथं भेट देणाऱ्या एका व्हिजिटरचं एक त्यानं संभाषण ऐकलं आणि त्या संभाषणामध्ये तो तक्रार करत होता की इट इज इम्पॉसिबल टू फाइंड सम डिसेंट प्लेस अँड टू गेट समथिंग टू ड्रिंक आफ्टर सच अ क्लाइंब. एवढं चढून आल्यावर एक डिसेंट पिण्यासाठी काहीतरी पिण्यासाठी रिफ्रेशिंग द्रव्य किंवा एखादी जागा इथं नाही. नाव द बॉय वॉज अकस्टम्ड टू रेकग्नायझिंग संकेत त्याला वाचायची सवय होती. देन ही प्रपोज्ड द
शॉपकीपरला तो म्हटला की लेट अस सेल टी टू द पीपल हू क्लाइंब द हिल. ही टेकडी चढून येणाऱ्या लोकांच्यासाठी आपण चहा विकू. अँड ही सेड दॅट लॉट्स ऑफ पीपल अराउंड हिअर आर सेलिंग टी. इथे सगळेच चहा विकतात. बट वी कुड सेल टी इन क्रिस्टल ग्लासेस. आपण काचेच्या ग्लासमध्ये त्यांना चहा विकू. पीपल विल एन्जॉय टी. आणि त्यांना ग्लास विकत घ्यायला बरं वाटेल, ग्लासातून चहा प्यायला बरं वाटेल, आणि चहा पिल्यानंतर ते ग्लास घेतील. मला असं सांगितलेलं आहे की सौंदर्य हे माणसाला अट्रॅक्ट करणारं मोठा घटक आहे. सो ही responded him. That day he closed the shop and he gave his hookah to smoke to the boy. Then he started telling his story. 30 वर्ष झालं माझं हे दुकान आहे. I have had this shop for 30 years. मला चांगली काच वाईट काच ओळखता येतं. आय नो गुड क्रिस्टल फ्रॉम बॅड. अँड एव्हरीथिंग दॅट इज टू बी नोन अबाउट क्रिस्टल. आणि काचेबद्दल जे काय माहिती करून घ्यायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मला माहिती. आय नो इट्स डायमेन्शन्स. आय नो हाव इट बिहेव्स. त्याचे फीचर्स काय आहेत ते मला माहिती आहेत. इफ वी सर्व टी इन क्रिस्टल द शॉप इज गोइंग टू एक्सपॅन्ड अँड देन आय विल हॅव टू चेंज माय वे ऑफ लाईफ. आणि आपलं दुकान आणि वाढणार. मग मला पुन्हा बदलायला पाहिजे. पण माझी बदलायची. वेल इजंट दॅट गुड? नाही. आय एम युज्ड टू द वे थिंग्स आर. मी जसे गोष्टी घडतात त्याला आता माझी सवय, मला त्याची सवय झालेली. तू यायच्या अगोदर आय वॉज थिंकिंग, बिफोर यू केम आय वॉज थिंकिंग अबाउट हाऊ मच टाइम आय हॅव वेस्टेड इन द प्लेस. या जागेवर आपण किती वेळ घालवला. माझे मित्र निघून गेले, काही जण बँकरप्ट झाले, काही जणांचं चांगलं झालं. आणि हा विचार मला डिप्रेस करत होता. इट मेड मी व्हेरी डिप्रेस्ड. आता मला असं वाटतंय की काय वाईट झालं नाही. मला जसं दुकान पाहिजे होतं तसं आहे. द शॉप इज एक्झॅक्ट द साईज आय ऑलवेज वॉन्टेड इट टू बी. मला जसं पाहिजे होतं तेवढं हे दुकानात आहे. आता मला काही बदलायचं नाही. मी जसा आहे तसा बरोबर आहे. पण तो मुलगा म्हणला, सॅन्टियागो म्हणला, आपल्या वाटेत आलेला प्रत्येक ब्लेसिंग आपण जर इग्नोर केलं तर त्याचा शाप तयार होतो. डेस्टिनी हॅज थ्रोन सर्टन अपॉर्च्युनिटी इन युअर लाईफ ऑन युअर वे. नशिबानं तुमच्या रस्त्यावर एक संधी आलेली आहे आणि तुम्ही ती सोडून दिली. इट बिकम्स कर्स. त्याचा शाप होतो. पण तो म्हणला, यू आर आस्किंग मी टू लुक बियॉन्ड द हरायझन वेअर आय नेव्हर ड्रीम्ड ऑफ लुकिंग. जिच्या क्षितिजा पलीकडं मी कधी बघायचं धाडस केलं नाही, अशा ठिकाणी तू मला बघायला लागलास. कारण मला माहिती आहे की मला काय मिळू शकतं. म्हणजे जीवनामध्ये येणाऱ्या या सगळ्या समस्यांचं त्याला वाटलं की मी आता इथं समाधानी आहे. मग त्यावेळी त्याला वाटलं की बाबा मी त्या तारिफामधल्या त्या बेकरला भेटलो नाही, त्याचं स्वप्न मी डिस्टर्ब केलं नाही, हे खऱ्या अर्थानं चांगलं झालं. इफ आय हॅड ही वॉज युज्ड टू दॅट पॅटर्न ऑफ लाईफ. जीवनाच्या त्या पॅटर्नला तो यूज झालेला होता आणि त्याचा तो पॅटर्न ब्रेक करणं हे माझ्या दृष्टीनं चुकीचं झालं असतं असं त्याला वाटतं. आता
there had been time that the sheep taught him the language without words. म्हणजे त्या मेंढ्यांनी त्याला शब्दाविनाची भाषा शिकवली होती. बट those animals had limitations. Unless you leave the place where you work and face the different world, you do not learn something new. So he says that they never could have taught him Arabic. अरेबिक भाषा त्यांना मला शिकवता आली नसती. There are several things that the sheep couldn't have taught me. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या त्यांना शिकवता आल्या नसत्या. त्यांची एक मर्यादित जीवनशैली आहे. Only they do search for food and water. ते फक्त अन्न आणि पाण्याच्या शोधामध्ये असतात. Probably they did not teach me anything. कदाचित त्यांनी मला काय शिकवलंच नाही. I learned from them. मी त्यांच्यापासून शिकलो. हा विचार त्याच्या मनामध्ये चालू असतानाच तो मर्चंट म्हणाला मॅक्टब. Now this was a new word for him. What is मॅक्टब? मॅक्टब म्हणजे काय? Merchant told him, to know the meaning of this word, you should have been born as an Arab. तुला अरबी म्हणून जन्माला यायला पाहिजे होतं या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी. So it is, if you translate it, it will translate like it is written. तसं लिहिलेलं आहे, म्हणजे तुझ्या नशिबात लिहिलेलं आहे. माणूस बऱ्याच वेळ आपल्या नशिबामध्ये जे लिहिलेलं आहे असं म्हणतो ते तुझ्या नशिबात लिहिलेलं आहे. इट इज युअर डेस्टिनी, मॅक्टब. That merchant said that once we start selling tea in the glasses, then that cannot be stopped. You cannot hold back the flow of the river. नदीचा प्रवाह तुम्ही पाठीमागे वळवू शकत नाही. एकदा तो निर्णय घेतला की झाला आणि त्याचे परिणाम होणार ते होणार. माझ्या स्वप्नाबद्दल मी जो आता समाधानी आहे ते समाधान त्यानंतर ॲक्च्युअली दे स्टार्टेड सेलिंग टी अँड देअर बिझनेस ग्रीव. अँड because of growth in business, Santiago could save lot of money. आणि त्यामुळं त्याला भरपूर पैसे त्यानं साठवून ठेवले. Now 11 months had passed. 11 महिने झाले होते since he had set first foot on the African continent. And many things happened during these 11 months. Then he checked how much money he had. So he had bundle of money. पैशाचं बंडल होतं. Now he had enough money to buy for him 120 sheep. डबल मेंढ्या खरेदी करण्या एवढे पैसे होते. तिकीट रिटर्न घेण्या एवढे पैसे होते. आणि इवन टू परचेस लायसेन्स टू इम्पोर्ट प्रोडक्ट्स फ्रॉम आफ्रिका इनटू हिज कंट्री. आणि त्याच्या देशामध्ये इम्पोर्ट करण्यासारखे सुद्धा पैसे होते. सो दॅट बॉय सेड that I am living today. By said to the merchant that I am living today. I have enough money. I need to buy ship, and I have the money. You need to go. You have money. You need to go. If you need to go to Makkah, तुझ्याकडे मक्केला जाणे एवढे पैसे आहेत. माझ्याकडे माझं काम स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे पैसे आहेत. Then he said, "Maktub." It is a written word.
हे एक दिवस होणारच होतं. हे विधिलिखित होतं. मॅक्टब मीन्स विधिलिखित. हे विधिलिखित आहे. अँड ही गेव हिज ब्लेसिंग. त्यानं त्याचं नाव, ही वॉज रेडी टू गो, त्याला जायचं होतं. ॲज ही टूक द गिफ्ट विच वॉज गिवन बाय मेल्कीझेडेकनं त्याला दिलेले ते उरीम अँड थुमीम दगड होते, त्याचं जॅकेट त्यानं उचललं. आता त्याला ही हॅड ऑलमोस्ट वॉज वर्किंग, त्याच्याकडे आता भरपूर पैसे होते आणि त्याला परत जायचं होतं. त्याला आठवलं किती दिवस झाले ना आम्ही त्या मेल्कीझेडेकला भेटलो. अँड देन ही रिकॉल्ड व्हॉट द ओल्ड किंग हॅड सेड. आणि त्यावेळी त्याला स्मरण झालं त्या मेल्कीझेडेकनं त्याला काय म्हटलं होतं. नेवर स्टॉप ड्रीमिंग, फॉलो द ओमेन्स. दोनच त्यानं सूत्र दिली होती. स्वप्न बघायचं थांबू नका, आणि जे संकेत येतात त्या संकेतांच्या पाठीमागं जायचं विसरू नका. अँड देन ही टूक अप उरीम अँड थुमीम फ्रॉम हिज पॉकेट. आणि ते हातात घेतल्यानंतर हिज हार्ट स्वेल्ड अप, त्याचं हृदय भरून आलं. अँड ही स्टार्टेड थिंकिंग, आणि तो विचार करू लागला की ऑल दिस टाइम दॅट ओल्ड मॅन वॉज विथ मी. The ship have taught me that there is something more important, that there was a language in the world that everyone understands. त्याची भाषा असते ती आपण समजतो. सॅन्टियागोच्या भाषेनं ते दुकान, म्हणजे त्याची भाषा, त्याला येणारे संकेत, ते संकेत समजावून घेऊन ते दुकान वाढलेलं होतं. ती उत्साहाची भाषा होती. ती प्रेम आणि उद्दिष्टानं भारावून गेलेली भाषा होती. इट वॉज लँग्वेज ऑफ एन्थुझिझम, ऑफ थिंग्स अकम्प्लिश्ड विथ लव अँड पर्पज. आणि इट वॉज सर्च ऑफ समथिंग विच वी बिलीव्ह और वी डिझायर. आपल्या ज्या इच्छा आहेत किंवा आपल्या ज्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धेचा तो एक भाग होता. सो दॅट लँग्वेज वी कुड अंडरस्टँड. आणि त्यावेळी पुन्हा तो मेल्कीझेडेकनं त्याला जे सांगितलेलं वाक्य होतं ते पुन्हा त्याला आठवलं की इफ यू वॉन्ट समथिंग विथ युअर होल हार्ट, तुझ्या मनापासून जर तू एखादी गोष्ट मागितलीस तर हे सगळं ब्रह्मांड, सगळं युनिवर्स कम्स टुगेदर टू हेल्प यू टू अचीव इट. ते हे सगळं मिळविण्यासाठी तुला ते मदत करत असते. हाही विचार त्याला यानं सांगितलेला आठवला. पण दॅट ओल्ड मॅन हॅड नॉट टोल्ड मी एनिथिंग दॅट आय वुड बी रॉब्ड. मला कदाचित लुटलं जाईल. ही हॅड नॉट टॉक्ड अबाउट द एंडलेस डेझर्ट. सहारा वाळवंट एवढं मोठं असतं याबद्दलही त्यांना कधी सांगितलेलं नाही. He had not told me that there are few people who have given up their dreams. ज्यांनी स्वप्न सोडलेलं आहे अशा माणसांबद्दलही त्यानं काही सांगितलेलं नाही. आणि त्यानं असंही सांगितलेलं नाही पिरॅमिड म्हणजे काय, दगडांचा ढीग. तुम्ही तुमच्या परसदारात सुद्धा दगडांचा ढीग घालू शकता ना, त्यात एवढं काय आहे, काय तिथं बघायला जायचंय. सो ऑल दीज थिंग्स ही हॅड नेव्हर टोल्ड मी. त्यावेळी त्यानं तो पाऊच उचलून घेतला आणि मग त्यानं त्या मर्चंटच्या केसाकडे बघितलं. फॉर सो मेनी डेज ही मिस्ड हिज
missed this point that this merchant had the hair of the old king. या व्यापाऱ्याचे केस त्या मेल्कीझेडेक सारखे होते. He recalled the smile on the candy seller's face. कॅन्डी सेलरच्या चेहऱ्यावर असणारं त्यानं हास्यही आठवलं. On his first day in Tangier, he had given him candy for installing his shop. त्याचंही बोलणं त्याला वाटलं की दॅट इज ऑल्सो लाईक दॅट ओल्ड किंग. म्हणजे ज्यावेळी त्याच्याकडे काही खायला नव्हतं, प्यायला नव्हतं, त्यावेळी सुद्धा मेल्कीझेडेक वॉज विथ हिम. He always appeared to help those who are trying to realize their personal vision. त्यानं गोष्ट सांगितली होती कुणाची, एका खणकाम करणाऱ्या माणसाची, ज्यानं पाचू शोधण्यासाठी, आणि त्यावेळी तो दगड होऊन त्याच्याकडे पोहोचला, हे पहिल्या भागामध्ये सांगितलं. आणि तसं त्यानं वचन दिलेलं आहे की आय वुड बी देअर, आय वुड अपियर इन द फॉर्म ऑफ रिझनिंग, तुमच्या कारणमीमांसेच्या स्वरूपामध्ये, और फॉर्म ऑफ सडन सर्ज ऑफ इमोशन्स, किंवा तुमच्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या भावनांच्या स्वरूपामध्ये, और इन द फॉर्म ऑफ अ फ्रेंड, इन द फॉर्म ऑफ सर्टन हेल्प, आय वुड बी देअर प्रेझेंट टू हेल्प दोज हू वॉन्ट टू रिअलाइज देअर पर्सनल लिजेंड, ज्यांना स्वतःचं पर्सनल लिजेंड मग he started to think, then why I don't feel like going to pyramids. मला का पिरामिडला जावंसं वाटेना. तो म्हणला की ते माझं स्वप्न जे असेल ते कदाचित स्वप्न खरं नव्हतंच. It was becoming less important, maybe because that wasn't really his dream. कदाचित ते त्याचं स्वप्नच नव्हतं. But as he took those stones, some energy from those stones was transmitted in him. काही एनर्जी त्याच्या शरीरामध्ये आली आणि he started to feel the strength and will of the old king. आणि मग त्या भावनेने त्याला वाटलं की बाबा कदाचित हा शुभ संकेत असेल. मे बी इट वॉज अन ओमेन. कदाचित हा शुभ संकेत असेल. मुलानं तसा विचार केला आणि असा विचार करत तो त्या बारमध्ये गेला ज्या दिवशी तो ज्या बारमध्ये पहिल्या दिवशी गेला. अँड देअर ही स्टार्टेड थिंकिंग. तिथे तो विचार करू लागला की बाबा नाव आय हॅव मनी, आय हॅव इनफ मनी टू बाय 120 sheep अँड आय कॅन गो बॅक एनी मोमेंट आय वॉन्ट. मला ज्यावेळी वाटेल त्यावेळी मी जाऊ शकेन ना. I have learnt already how to care for sheep. Nothing of that has been forgotten by me. काहीच त्यातलं अजून मी विसरलेलो नाही. But if I go now back, I will never get chance to go to the pyramids in Egypt. जर मी आता इथनं मागं गेलो तर मला पुन्हा पिरॅमिडला जाण्याची संधी मिळणार नाही. कदाचित मला पैसा मिळेल, पण कदाचित सगळ्या गोष्टी मिळतील, माझं चांगल्या मुलीशी लग्न होईल, पण पुन्हा ते स्वप्न मला ट्रबल करू लागेल, त्रास देऊ लागेल. मी माझं स्वप्न खरं नव्हतं असा विचार करण्यापेक्षा as though my dream was not true, as though think that my dream was not true, I should think that I have come 2 hours close to my treasure. माझे जे धन आहे त्या धनाला 2 तास मी त्याच्याबरोबर जवळ आलोय असं वाटायला पाहिजे ना. आणि हा विचार मनात आल्यावर ऑल हिज अस्पेक्ट्स चेंज्ड. त्याचं जे शरीराची बोलीभाषा होती ती बदलली.
ही फेल्ट हॅपी, त्याला आनंद झाला. ही कुड ऑलवेज गो बॅक टू बिकम अ शेपर्ड. ही कुड ऑलवेज बिकम ग्लास मर्चंट. मे बी द वर्ल्ड हॅड अदर हिडन ट्रेजर्स. जगामध्ये आणखीन काही गोष्टी शक्य असतील. बट ही हॅड अ ड्रीम. पण त्याला एक स्वप्न पडलं. त्याला राजा भेटला होता मेल्कीझेडेक. आणि हे प्रत्येकाजवळ होत नाही ना. ते माझ्याशी झालं म्हणून मी जायला पाहिजे. आणि त्याला माहिती होतं की ज्या व्यापाऱ्याकडून त्यांनी हे होलसेलच्या माध्यमातून काचा विकत घेत होते, तो मालक, तो मर्चंट इथले काही ग्लासवेअर्स कारवाच्या माध्यमातून डेझर्टच्या पलीकडं किंवा ओयासिसमध्ये पाठवत होता. आता त्यांना भेटून आपली जायची काय सोय होते का, असा विचार आपला हिरो करत होता. म्हणजे अशा पद्धतीनं या भागामध्ये ड्युरिंग हिज स्टे विथ क्रिस्टल मर्चंट बरोबर काम करत असताना त्याच्यामध्ये जे बदल झाले ते बदल सगळे या भागामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात.